कोकणनगर ते मसगाव रस्त्यावर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शहर वाहतूक करणारी बस रस्त्याच्या अगदी बाजूलाच खोदलेल्या चरामध्ये अडकून अपघातग्रस्त झाली। या घटनेत शाळेतील काही मुले आणि प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रशांतनगर विमानतळ रोड परिसरात कोस्टगार्डसाठी इलेक्ट्रिक वायर अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू आहे। मात्र खोदाई करताना रस्त्याला कोणतीही साईडपट्टी शिल्लक ठेवलेली नाही। यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यानं इथे वारंवार अपघात होत असल्याचे परिसरातील रहिवासी सांगत आहेत। काल 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ह्याच ठिकाणी खोदलेल्या चरामुळे एका बसचे चाक चरीत गेले होते। त्यावेळीही काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता। तरी देखील प्रशासनाने आवश्यक काळजी घेतलेली दिसत नाही। दरम्यान परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे की या ठिकाणी स्पष्ट आणि मोठे सूचना फलक लावावेत, जेणेकरून वाहन चालकांना खोदाई असलेल्या ठिकाणाची माहिती आधीच मिळेल। अन्यथा रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुरक्षा उपाययोजना न घेता सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून अपघात टाळण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटना सुरूच राहतील। 24 न्यूज रत्नागिरी। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।